तर मी अमेय स्वागत करतो तुमचं अमेझिंग इंजिनियर्सवर. तर टॉपर इंटरव्ह्यू सिरीजमध्ये आपण वेगवेगळ्या टॉपरसोबत त्यांची प्रिपरेशन स्ट्रॅटेजी जाणून घेतो, ज्याची तुम्हाला एक्झाममध्ये नक्कीच फायदा होईल. तर तसेच आपण एका नवीन टॉपरसोबत आज आलेलो आहोत. आपल्यासोबत आहेत आज खंडेराव जाधव. तर खंडेरावने त्यांचं प्रिपरेशन कसं केलं होतं, त्यांची वेगळी प्रिपरेशन स्ट्रॅटेजी काय होती आणि त्यांचा तुम्हाला कसा फायदा होणार आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया. तर खंडेराव सर, तुमचं आपल्या चॅनलवर मनापासून स्वागत आणि तुमचं खूप खूप अभिनंदन. तर आपल्या मित्रमैत्रिणींना तुमचे एक शॉर्ट इंट्रोडक्शन द्या आणि नंतर मग आपण प्रिपरेशन स्ट्रॅटेजीकडे वळूया. धन्यवाद सर, मला बोलण्याचा तुम्ही चान्स दिलात. माझं नाव सर जाधव खंडेराव अप्पाराव आहे. मी लातूरचा आहे. मी 2019चा डिग्री पासआउट आहे. माझं कॉलेज आहे सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी लोणावळा आहे आणि मी डिप्लोमा पण केलेला आहे. आणि प्रिपरेशनचं सांगायचं म्हणलं तर बऱ्याच मुलांनी तुम्हाला सांगितलं असेल की एक्झामचं करायचं काय, अभ्यास किती करावा, नोट्स कुठून काढाव्यात किंवा टेस्ट सिरीजचं काय. आपण ह्या सगळ्या गोष्टीनंतर पण बोलूयात. पण मी तुम्हाला एक वेगळा अप्रोच कसा असावा हे पण सांगणार आहे. अभ्यास तर तुम्ही सगळे चांगले करत आहात आणि मला गॅरंटीच आहे की तुम्ही बऱ्यापैकी लोक सिलेक्टेड होतीलच. सो एक वेगळा अप्रोच असावा टॉपरसोबत. आणि तो सांगतो की कसा नॉर्मल स्टुडंट हा म्हणजे म्हणजे मी स्वतः कुठले क्लासेस केले नाहीत ना, कुठल्या इन्स्टिट्यूटला जॉईन सुद्धा झाले नव्हतं. हां, मी जेवढं आपल्या कॉलेजला शिकलो आहे आणि त्याच्यानंतर आपण जे नॉर्मल जे टेस्ट देऊन किंवा क्वेश्चन सॉल्व करून जे केलं तेच केले. फक्त माझा एक वेगळा एक्झामकडे बघण्याचा अप्रोच होता आणि तोच मुलांना सांगायचा आहे की कसं आपण हँडल करू शकतो. नक्की. ठीक आहे, सांगा सर, चालू करूया. तर मला असं सांगायचं आहे की बऱ्याचशा गोष्टी अभ्यास करताना काही कन्क्लुजन आहेत किंवा त्याचे ॲनालिसिस आहेत, हे तुम्हाला लक्षात आले पाहिजे. तुम्ही एखादी गोष्ट वाचताय ना तर त्याचं कन्क्लुजन काय, शेवटला त्याचं ॲनालिसिस काय, हे तुम्ही नोट डाऊन करा शेवटला किंवा तुमच्या शेवटच्या वहीच्या एका सेपरेट नोटबुकवर. म्हणजे तुम्हाला तो पॉईंट लक्षात राहील. आणि एक्झामला देताना की असं नाही की 5000 MCQ वाचले किंवा 10,000 MCQ वाचले, असं काही गरज नाही. तुमच्या कन्सेप्ट जर क्लिअर असतील, बऱ्यापैकी तुमचे आयडिया असतील तर तुम्ही करू शकताय. आता मला एक असं सांगायचं आहे की जेव्हा आता मी सुरुवातीला कसं केलं, जेव्हा माझं कॉलेज संपलं तर कॉलेजच्या थोड्याफार नोट्स शिल्लक होत्या. जर तुमच्यासारख्याच मी पण नॉर्मल स्टुडंटसारखं डिग्री पास केली, थोडं एन्जॉय करत थोड्या शिल्लक झालेल्या नोट्स होत्या, ते मी नोट्स जपून ठेवल्या. त्याच परत फॉरवर्ड केल्या. मग त्यातले बरेचसे पॉईंट मला लक्षात आले. मग नंतर मी MCQ क्वेश्चन सॉल्व स्टार्ट केली. मग नंतर MCQ क्वेश्चन बऱ्यापैकी सॉल्व केल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की मला अजून बरेचसे पोर्शन येत नाहीत. मग करणार तर कुठून, आपण तर गेट क्लास केलं नाही ना, कुठल्या इन्स्टिट्यूटला गेलो नाही तर मग करणार कसं. मग मी काय केलं, मी MCQ वाचल्यानंतर मला लक्षात आलं की हे पॉईंट राहिलेत. मग तेच यूट्यूबवर सर्च कर, गुगलला सर्च कर, ते एका साईटला नोट डाऊन करत राहा. असं करत गेलो आणि असं माझ्याकडे एक सेपरेट माझी एक स्वतःचीच एक नोटबुक तयार होत गेली. आणि मी अजून असं एक म्हणजे स्पेशली सांगू शकतो मुलांना की ठीक आहे, एक एक्झाम आहे, तुम्ही त्या एक्झामचं प्रिपेअर म्हणजे करत आहात, पण त्याच्यापेक्षा तुम्ही स्वतःचं एक लॉजिक डेव्हलप करा की प्रत्येक क्वेश्चन किंवा तुमचा त्या बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. बरोबर. प्रत्येक वेळी असं नाही की हा क्वेश्चन एक्झामला येणारच आहे, ठीक आहे, येत असेल नसेल, आलं तर चांगलंच आहे. तुम्हाला बऱ्यापैकी त्या गोष्टीचं माहीत असणं गरजेचं आहे. जर एखाद्या गोष्टीबद्दल जर तुम्हाला बऱ्यापैकी माहीत असेल ना, तर क्वेश्चन इकडून आला का तिकडून आला तरी सुद्धा आपण टॅकल करू शकतो. तुम्ही MCQ ची प्रॅक्टिस वगैरे तुम्ही म्हणाला की कुठून केली होती, बुक रेफर? आता मी काय केलं, सुरुवातीला माझ्याकडे नॉर्मल जसं स्टुडंट करतात की आपण VK माहिती वाचलं, मग त्यावेळेस कळलं की त्यात एवढ्या पण असं जास्त लेवलच्या पण नाही ते. मग मी JB गुप्ता एकदा परत वाचलं, नंतर मी यूथ एकदा वाचलं. परंतु मला बऱ्याचशा गोष्टी तरी पण येत नव्हत्या आणि मग मी इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी मग थोडं सर्च वगैरे करून सगळ्या गोष्टी नोट डाऊन करायला लागलो. परत मी यूथ सर्च केलं, यूथ बुक घेतलं. मग यूथच्या बऱ्याचशा गोष्टी कळायला लागल्या. मग नंतर काय केलं, मी आपण सॉल्व करतोय पण त्याचं काही म्हणजे पॅटर्नच फॉलो होणं गेला. मग मी काय केलं, टेक्स्टबुक ॲप डाउनलोड केली. टेक्स्टबुक ॲपवर तुम्हाला नंबर ऑफ MCQ क्वेश्चन भेटतील आणि मी ते दररोज प्रॅक्टिस करायचं. संध्याकाळी दिवसभर त्या टेस्ट द्यायच्या, जेवढ्या 8-9 टेस्ट द्यायच्या. मग JEE असो येई असो, फक्त इलेक्ट्रिकली जरी नाव दिसलं तर देत राहायचं. आणि दर संध्याकाळी त्याच टेस्टच्या जे ॲन्सर चुकलेले आहेत किंवा माझे करेक्ट ॲप्लिकेशन आहे ते मी लिहून ठेवत होतो प्रत्येक वेळेस. असं करत गेलो मी आणि असंच ही सायकल मी प्रत्येक फॉलो केलेली आहे. ठीक आहे.
आणि प्रत्येकजण सांगेल तुम्हाला की खूप अभ्यास करावा लागेल, जास्त वेळ बसावं लागेल, खूप हे असं काही नसतं. तुम्ही 6 ते 8 घंटेसुद्धा अभ्यास केला तरी मोर दॅन सफिशियंट आहे. फक्त इफेक्टिव्ह आहे आणि प्रत्येकात काही ना काही टॅलेंट असतं. बरोबर. हां, आणि फक्त तेच तुम्हाला दाखवायचं आहे. बाकी काही एक्झाम एक नॉर्मल आहे. आणि माझं अजून एक स्पेशली असं मत आहे की ठीक आहे, तुम्ही अभ्यास करताय पण अभ्यास करताना स्वतःला कसं तुम्ही स्टेबल ठेवताय, शांत ठेवताय, फेस कसं करताय, पुन्हा प्रॉब्लेम्सला तुम्ही कसं रीच करताय, हे खूप महत्त्वाचं आहे. हे नॉट एक्झामसाठी महत्त्वाचं नाही, कारण ह्या ज्या गोष्टी आहेत ना, तुम्ही 1 महिन्यात किंवा 2 महिन्यात किंवा तुमच्या वर्षभरात नाही येत. तुम्हाला स्वतःच्या जी क्वालिटी डेव्हलप करायच्या आहेत अभ्यासासोबत आणि ह्या ज्या क्वालिटी आहेत ते तुम्हाला एक्झाममध्ये यूज करता येईल. जसं की आता मी नॉर्मल स्टुडंट आहे, माझ्यासोबत जे सिलेक्टेड कॅन्डिडेट आहेत ते गेट अकॅडमीचे आहेत, कोणी IITचं आहे, कोणी गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगवरून बरेचसे मुलं आहेत. किंवा मग त्या नॉर्मल स्टुडंटमध्ये मी बसलो कसं, हेच माझं लॉजिकच वेगळं आहे. मी प्रत्येक गोष्टीचं ॲनालिसिस करत गेलो आणि गोष्टी पुढे कॅच करत गेलो. ठीक आहे. मग तुम्ही म्हणाला की विदाऊट प्रिपरेशन तुम्ही सगळं केलं, कारण तुमच्या ज्या काय नोट्स होत्या ते आणि MCQ तुम्ही आधी सॉल्व्ह करायला घेतलं, त्याच्यातून तुम्हाला कळलं की हे मला येत नाही, मग त्या तुम्ही नोट्समध्ये इम्प्रूव्ह केलं. तर मुलांना तेच सांगेन की जर तुम्हाला असे कुठले क्वेश्चन्स पण जरी मिळाले MCQ वगैरे आणि जर तुमच्या नोट्समध्ये जरी नसतील तरी स्वतःहून तुम्ही शोधू शकता. जसं सरांनी सांगितलं आता की त्यांनी यूट्यूबवर वगैरे शोधलं किंवा दुसरं कुठले ऑनलाईन पण त्यांना जो कुठला कंटेंट मिळाला किंवा त्या बुकमध्ये सुद्धा सोल्युशन जर अवेलेबल असेल आणि ते तुमच्या नोट्समध्ये ॲड केलेलं नसेल तर ते सुद्धा तुम्ही ॲड करू शकता. आणि असे बरेच क्वेश्चन तुम्हाला मिळतील की जे तुम्ही कधी वाचलेले पण नसतील, फर्स्ट टाइमच तुमच्या समोर येतील आणि एक्झामला सुद्धा डायरेक्ट येऊ शकतील असं. त्यामुळे तसेच येणार तुम्हाला. तर त्यामुळे त्याला घाबरून जाऊ नका. जर आधीपासून तुमची प्रॅक्टिस असेल की बाबा नवीन कुठला पण क्वेश्चन आला, टफ क्वेश्चन जरी आला तर त्याला तुम्ही इझिली टॅकल करू शकता. नाही तर मुलं काय होतात, क्वेश्चन नवीन बघितला की मुलं घाबरून जातात की अरे हे तर मी कधी बघितलेलंच नाही. पण ठीक आहे, इट्स ओके. सगळ्यांनी प्रिपरेशन करताना सगळ्यांना तेच होतं सगळं स्टार्टिंगला, कारण आपण खूप कमी वाचलेलं असतं. आपल्याला पण माहिती आहे की इंजिनिअरिंगमध्ये आपण तेवढं लक्ष नाही देत, पण कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये आल्यानंतर आपल्याला बऱ्याच नवीन गोष्टी माहीत करतात आणि त्यामुळे जसं जसं तुम्हाला नवीन काय मिळत जाईल तुमच्या नोट्समध्ये तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करायचं. तुम्हाला अजून काय ॲड करायचं सर याच्यामध्ये? मला प्रिपरेशन करताना मी तुम्हाला सांगितलं की नोट्स तुम्ही कशा लिहून ठेवायच्या, तुम्ही स्वतःला कसं इम्प्रूव्हमेंट करायचं. ठीक आहे, हे तर तुम्ही करणार आहे. शेवट तुम्ही स्वतःवर लक्ष द्या, तुम्ही स्वतःला कसं शांत ठेवणार आहात, तुमचा ॲप्रोच कसा असला पाहिजे आणि ॲप्रोच हा डिफरंट असला पाहिजे. कारण जेव्हा तुम्ही एक्झाम जाणार आहात, तुमच्यासोबत 30 ते 40,000 स्टुडंट एक्झाम देत असतील आणि एक्झाम देत असतील, त्याच्यात तुम्हाला डिफरंट राहायचं आहे. त्याच्यामुळं असं सगळे फॉलो करत आहेत की मी पण तोच ट्रेंड फॉलो करतो असं नाही. आपली स्पेसिफिक आणि युनिक मेथड ठेवायची. ठीक आहे, टेक्निकलसाठी सेम आणि नॉन टेकसाठी पण सेम. आणि शेवटी हार्डवर्किंग तर आहे, सगळ्यांचं हार्डवर्किंग तर करावं लागते. आणि त्याच्यापेक्षा सुद्धा महत्त्वाचं काय की तुम्ही समजा ठीक आहे काही गोष्टी तुम्हाला येत नाहीत, लेफ्ट आउट करा. मी असं म्हणतो 100% अभ्यास करा, तुम्ही 70% करा, 80%चा अभ्यास करा. पण तो 80%चा अभ्यास तुम्हाला 2 तासाचा जो पेपर आहे ना त्याच्यात ते कम्प्लीट उतरवायचा आहे. ठीक आहे, काही गोष्टी तुमचं असं एक्झाममध्ये असं काही नसतं की 150 म्हणजे टेक्निकलचे 50 क्वेश्चन आहेत आणि नॉन टेकचे 80 क्वेश्चन आहेत, सगळे सॉल्व्ह करायचे असं काहीच नाही आहे. करेक्ट. तुम्ही 70-80% जरी क्वेश्चन सॉल्व्ह केलं ना तरी तुम्ही कट ऑफ क्लिअर करून म्हणजे टॉपमध्ये येऊ शकता. मग मला तेच सांगायचं आहे की सगळा अभ्यास करा, पण काही जी गोष्टी आहेत ना ते तुम्ही लेफ्ट पण करू शकता. आणि मेन म्हणजे तुम्ही अभ्यास किती केला आहे किंवा नाही केला, देर इज अ नो मॅटर. तुमच्या 2 तासामध्ये तुम्ही कसं स्वतःला मॅनेज केला हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि हे 2 तासाचं प्लॅन तुम्हाला कोणी म्हणजे सांगणार पण नाही आणि कोणी शिकवणार पण नाही. हे तुम्हाला स्वतः डेव्हलप करायचं आहे. आणि ते कसं करणार की तुम्ही नंबर ऑफ टेस्ट द्या आणि टेस्ट देताना प्रत्येक टेस्ट देताना तुम्ही स्वतःला असं रिअलाइज करा की मी ही टेस्ट देत आहे की लाईव्ह एक्झामच आहे. बरोबर. आणि त्याच्यात जे तुम्ही मिस्टेक करता की तुमचं जे सिली मिस्टेक असतील, टाईम मॅनेजमेंट होणार नाही, तुम्ही हे नोट डाऊन करत चला. आणि माझं अजून एक म्हणजे मुलांना स्पेशल म्हणजे एक रिक्वेस्ट आहे की एक्झाममध्ये ज्या 2 तासाच्या पिरियडमध्ये की तुम्हाला काय येतं आहे यापेक्षा तुम्ही कमी वेळात किती क्वेश्चन सॉल्व्ह करू शकताय किंवा कमी वेळात किती क्वेश्चन तुम्ही ॲक्युरेट देऊ शकताय हे खूप महत्त्वाचं आहे. बरोबर. ठीक आहे तुमचा अभ्यास असेल नसेल आणि कधी म्हणजे लॉजिक तुम्ही स्वतः जर लॉजिक डेव्हलप केलं ना तर एक्झाममध्ये तुम्हाला क्वेश्चन वाचल्यानंतर की ऑप्शन इलिमिनेशन मेथडनं समजून येईल की 2 पैकी एक आन्सर करेक्ट आहे. आणि फक्त तुम्हाला तुमच्या कन्सेप्ट स्ट्रॉंग राहायचे, बाकी तर चालत असतात गोष्टी नॉर्मली. करेक्ट. तर सर तुम्ही सांगितलं की 2019चे तुम्ही पासआउट आणि त्यानंतर तुम्ही एक्झामचंच प्रिपरेशन वगैरे करत होतात, करेक्ट. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला असा काय अनुभव वगैरे आला होता का की बऱ्याचदा क्वेश्चन्स वगैरे रिपीट होतात किंवा दुसऱ्या एक्झामवरून तर डायरेक्टली ॲज इट इज उचललेले असतात, तर त्यामुळे बरेच मुलं असं करतात की फक्त क्वेश्चन पाठ करून जायचा प्रयत्न करतात
की बाबा मी जेवढे क्वेश्चन सॉल्व करत जातो तेवढे सॉल्व करून टाकेल, कारण ह्याच्यापैकीच कुठला तरी क्वेश्चन माझ्या पेपरला येईल असं मुलांचं एक्सपेक्टेशन असते. पण दरवेळेला तसं येईल असं नाही. आपण म्हणतो की जनरली कन्सेप्ट त्याच्यावर रिपीट होतात. करेक्ट, कन्सेप्ट रिपीट होतात, क्वेश्चन्स रिपीट झाले तर चांगलंच आहे, पण चान्सेस कमी आहेत. तर त्याच्यावर तुमचं काय मत आहे? तुम्ही काय ऑब्झर्वेशन वगैरे केलं होतं? माझं एक असं ऑब्झर्वेशन होतं, मी प्रत्येक क्वेश्चन असं बघत होतो की हा एक्झामला येणारच आहे, आणि असं फिक्स नसतं की कुठला क्वेश्चन हा येणारच आहे किंवा येणारच नाही. फक्त तुम्हाला एवढंच करायचं, जेव्हा तुम्ही एखादा क्वेश्चन बघता MCQ, समजा एक MCQ क्वेश्चन आहे, तर त्याच्यात तुम्हाला वाचायचं काय हे पण महत्त्वाचं आहे. तुम्ही शेवटची लाईन वाचू शकता किंवा मिडल लाईन वाचू शकता, एक्झॅक्ट विचारले काय, बरोबर. आणि नंतर उरलेले जे 5 ऑप्शन आहेत ते 5 ऑप्शन दिलेत म्हणजे त्याचं काय ते मिनिंग असतोच. प्रत्येक ऑप्शनला काय ते मिनिंग असतोच, फक्त तुम्हाला इलिमिनेट करायचं आहे. आणि जर तुम्ही तसं बघत गेलात, हा क्वेश्चन आहे, हे ऑप्शन का दिलं, हा ऑप्शन का दिला नाही, किंवा हे असं दोन्ही सिमिलर ऑप्शन का जाणवत आहेत, याचा जर तुम्ही थोडा अभ्यास करायला लागलात ना, तुम्ही गोष्टी ऑटोमॅटिक तुम्हाला कळलं की हां ह्या चारीपैकी हे आन्सर आहे. ऑटोमॅटिकली तुम्हाला ते लक्षात येईल. तुम्ही जेव्हा एखादी गोष्ट ऑब्झर्व करून बघा, कुठलाही MCQ घेऊन बघा, तुम्हाला ऑप्शनहून सुद्धा कधी कधी लक्षात येतं की ह्याचा या दोन्हीपैकी आन्सर नाही. आणि ह्याच बऱ्याचशा अशा गोष्टी होत्या की मला एक्झाममध्ये तेच आलं की बऱ्याचशा गोष्टी मला येत पण नव्हत्या, तरी पण मी त्याच्या म्हणजे ऑप्शनवरून बऱ्याचशा गोष्टी एलिमिनेट करून आपण दोन्हीपैकी एक करेक्ट होईल. आणि असं होतंच तुम्ही प्रत्येक वेळेस. फक्त तुम्हाला कन्सिस्टंट स्ट्रॉंग राहायचं आहे, बाकी तर ऑप्शन तर भेटतात तुम्हाला. पण आपल्या ए एक्झामला तसेच क्वेश्चन आपल्याला दिसतात. आणि बऱ्याच मुलांचं मी आता मला मुलांचे डाऊट आले, मी त्यांना सांगितलं की बरेचसे मुलं म्हणतात की गेल्या वेळेस पॉवर सिस्टमला वॅटेज जास्त दिलं, यावेळेस पॉवर सिस्टमच करायचं किंवा मशीनच करायचं. असं काही नाही. तुम्हाला इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची पॉवर सिस्टम, मशीन कंट्रोल सिस्टम, इल्युमिनेशन, मी सुद्धा असं सांगतो इल्युमिनेशन करा, युटिलायझेशन इलेक्ट्रिकल एनर्जी करा, मायक्रो कंट्रोलर, मायक्रो प्रोसेसर, फुरियर सिरीजचे फॉर्म्युले, लॅफला झेड फॉर्मचे फॉर्म्युलेज, सगळ्या गोष्टी करून जावा. कारण कसं आहे, तुम्हाला कुणालाच माहीत नाही किंवा कोणीच सांगू शकत नाही की पेपर काय येऊ शकतो. एक्झाम सेटरच्या मनावर आहे, गेल्या वेळेस आला तोच पॅटर्न फॉलो होईल असं काही नसतं. प्रत्येक बाजूने क्वेश्चन येऊ शकतो. बरोबर. काही मुलांचं नशीब चांगलं गेल्या वेळेस की त्यांनी तेवढंच केलं, त्यांनी तेवढंच आलं, आणि असं प्रत्येक वेळेस होऊ शकत नाही. त्यामुळे तुम्ही सर्वस्व अभ्यास करून जावा. ठीक आहे, ट्रान्सकोला नाही तर नंतरच्या नेक्स्ट एक्झामला तुम्हाला त्याचा फायदा होईल. बरोबर. मला अजून एक सांगायचं आहे की मुलांनी कन्सिस्टंट राहावं. ठीक आहे, ट्रान्सको या आयुष्यातली काही शेवटची एक्झाम नाही किंवा डॅनको या आयुष्यातली शेवटची एक्झाम नाही. ठीक आहे, आज नाही नेक्स्ट मंथमध्ये, नेक्स्ट इयरमध्ये कुठली ना कुठली तर व्हॅकन्सी येईलच ना. तुम्हाला फक्त स्वतःला प्रिपेअर करायचं आहे. ठीक आहे, जॉब भेटेल एक ना एक दिवस तर भेटणार, का तुमचे हार्ड वर्किंग डिटरमाइन करतील की तुम्ही फळ मिळेलच. फक्त तुमच्या हातात एवढंच आहे की तुम्ही मस्त यायचं, अभ्यास दररोजचा शेड्यूल तुमचा अभ्यास करायचा आणि एक्झाम द्यायची. ठीक आहे, रिझल्ट जे असेल ते असेल, रिझल्टची चिंता नाही करायची. या नाही रिझल्ट आला तर नेक्स्ट रिझल्ट नक्की येईल आणि तुमचा हार्ड वर्किंग. आणि माझे बरेचसे मित्र होते की त्यांनी माझ्यासोबत सुद्धा प्रिपरेशन स्टार्ट केलं होतं, पण मध्येच अनफॉर्च्युनेटली काही लोकांनी सोडलं, म्हणजे ट्रॅक चेंज केला, अशा गोष्टी बऱ्याचशा पाहिल्या. त्यामुळे तुम्ही फिक्स राहा, तुम्ही चेंज नका हो. तुम्ही इथं आलातच ना तर तुम्हाला असं ठरवायचं की तुम्हाला घेऊनच जायचं शेवट जाता. मग काय का भेटेना, समजा EE असेल, JEE असेल, टेक्निक काय तर जे असेल तुम्हाला घेऊनच जायचं. एकदा प्रिपरेशन मध्ये तुम्ही उतरले, तुम्हाला एक्झाम क्लिअर करायची याच विषय होतं. नसता उगाच 4 महिन्याचा अभ्यास केला, 4 महिन्याचा अभ्यास केला, मग हे काय उपयोग ठरत नाही. आणि तोच शेवटी डिसाइडिंग फॅक्टर ठरतो. आणि मला अजून सांगायचं की तुम्ही स्वतः अभ्यास करत राहा, की आज ना उद्या तर बॅक एंडला तुमची प्रोसेस चालूच आहे ना. रिझल्ट समजा आज ह्या एक्झामला नाही रिझल्ट आला, पुढल्या एक्झामला रिझल्ट नक्कीच येईल. फक्त तुम्ही तुझी प्रोसेस फॉलो करा. आणि मेन म्हणजे मुलांना मी तो सांगतो की तुमचा टाईम तो आहे ना तो एन्जॉय करा. ठीक आहे, प्रिपरेशन डेज खूप महत्त्वाचे असतात. तुमच्या आयुष्यातल्या बऱ्याचशा फॅक्टर किंवा टाईम मॅनेजमेंट आहे, तुमचं ॲडजस्टमेंट आहे, तुम्ही मित्रांशी कसं राहू शकता. तुम्ही आता मी डेली 20 किलोमीटर्स अपडाऊन करतो, येणं 20 किलोमीटर आणि 20 किलोमीटर परत जाणं करतो. एवढं करून पण मी येऊन रीडिंगला अभ्यास करतो. असं काही नाही की म्हणजे तुमच्या आणि मला एक सांगायचं की आपलं आयुष्य नाही, बाकीच्या मुलांच्या किंवा बाकीच्या लोकांच्या आयुष्यात खूप प्रॉब्लेम आहेत. म्हणजे आपलं स्ट्रगल काहीच नाही असं मी प्रत्येक वेळेस रिअलाईज करायचं, आणि त्याच्यानुसार मी पुढे चालत गेलो आणि शेवटी ते पाहिजे ते भेटलं. आणि मी अजून पण सांगतो की मी कधीच विचार असं केलं नव्हतं की माझं सिलेक्शन होईल किंवा नाही होईल. माझ्या डोक्यात अजून पण तोच प्लॅन असतो, यायचं आहे मला एक चांगलं प्रिपरेशन करायचं आहे आणि चांगली एक्झाम द्यायची आहे. सिलेक्शन होईल अगर नाही होईल, नेक्स्ट एक्झाम तर आहेच पुढे. सरांनी खूप इम्पॉर्टंट गोष्टी सांगितल्या की त्याने हे पण एक पॉईंट आता मेन्शन केलं की तुम्हाला असे बरेच लोक आहेत की स्ट्रगल प्रत्येकाच्या लाईफमध्ये, पण त्याला तुम्ही कसे ओव्हरकम करतायत त्याच्यावर खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत. आणि प्रिपरेशन कंटिन्यू चालू ठेवा. आणि की हेच की हा जो प्रिपरेशनचा फेज आहे तो पण एन्जॉय करा. ह्याला स्ट्रगलसारखं समजू नका तुम्ही, कारण परत तुम्हाला कधी मग अभ्यास पुस्तकं वगैरे हे तुम्हाला नाही मिळणार आहे परत. हां, तर त्यामुळे आत्ता ही जी प्रोसेस पण आहे शेवटी ती पण एन्जॉय करा, कारण ह्याच्यावर इव्हॉल्व्ह व्हाल. हां,
तेवढं तुम्हाला एन्जॉय करताना सुद्धा एन्जॉय जास्त येईल, कारण तुम्ही बरोबर. केलं, तुम्ही त्या हां. डिझर्व झालात. करेक्ट डिझर्विंग व्हाल तुम्ही त्याच्यासाठी. करेक्ट, परफेक्ट. आणि आता जो तुम्ही काय स्ट्रगल वगैरे बघत असाल त्याचं तुम्हाला एकदा काय फळ मिळाल्यानंतर तुम्हाला वाटेल की बाबा मी खूप जास्त मेहनत केली आणि त्याचा जो काही अचिव्हमेंट असते ती खूप जास्त वेगळी असते. नाही तर स्ट्रगल न करता जर कधी मिळालं आपल्याला हां तर तेवढी मजा पण येत नाही. बरोबर. हां, करेक्ट. खूप इम्पॉर्टंट सांगितलं सरांनी गोष्टी. सर आता प्रिपरेशनमध्ये आता ऑलमोस्ट आपली 1.5 महिन्यामध्ये एक्झाम होणार आहे. डिसेंबरच्या मिडपर्यंत आपलं एक्झाम होईल असे आपण एक्सपेक्ट करू शकतो. करेक्ट. तर ह्या 1.5 महिन्यामध्ये मुलांचा माइंडसेट कसा असावा, किंवा तुम्ही जेव्हा प्रिपरेशन करत होता त्यावेळी तुमचा माइंडसेट कसा होता? कारण आपली एक्झाम बऱ्याच वेळेला डिले होत होती, त्यामुळे डिमोटिवेशन पण बऱ्याच मुलांमध्ये होतं. तर त्यामुळे आणि मला वाटतं की डिमोटिवेशनकडून जर आपण पॉझिटिव्हिटीकडे जातो तर हा एक मेन की फॅक्टर ठरतो तुम्हाला बाकीच्या गर्दीपेक्षा वेगळा करण्यासाठी. कारण डिमोटिवेशन सगळ्यांनाच येतं, त्याच्यातून बरेच डिप्रेशनमध्ये जातात, पण त्यामुळे ट्रॅक पण सोडून जातात ते. तर त्यामुळे असं तुम्ही काय वेगळं केलं होतं, किंवा तुमचा माइंडसेट कसा होता ज्यामुळे तुम्ही पॉझिटिव्ह राहिला आणि त्यामुळे तुम्हाला ही एक्झाम क्रॅक करायला मला हेल्प झाली? नेमकं काय झालं होतं, मी जेव्हा सुरुवातीला प्रिपरेशन करत होतो, मी 1-2 डिस्कॉम दिली, नंतर मुंबई मेट्रो दिली, त्यात पण सिलेक्शन झालं नाही. पुन्हा आपलं BMC दिली. अशा खूप साऱ्या एक्झाम येत गेल्या आणि जात गेल्या, आणि त्याच्यानुसार मग मला पण समजलं की आपलं काहीतरी चुकतं आहे किंवा काहीतरी प्लॅन होतं आहे. मग मी काय केलं, समजा ठीक आहे जी होते ना गोष्ट चांगल्यासाठी होते, ठीक आहे, एखादी गोष्ट आपल्या आयुष्यातून गेली आहे म्हणजे असं काही नाही की तीच गोष्ट आपल्यासाठी होती. पुढली कुठली तर नेक्स्ट अपॉर्च्युनिटी तुमची चांगली वाट पाहत आहे तुमच्यासाठी. आणि तेच झालं की आम्ही कधी एक्सपेक्ट पण केलं नव्हतं की आम्ही येई होऊ कधी आयुष्यात. जेईपर्यंतच ठीक मोर दॅन सफिशियंट, कारण मला म्हणजे वाटत नव्हतं की मी एवढ्या एक नॉर्मल स्टुडंट हा एवढ्या ह्याच्यामध्ये बसू शकतो एवढ्या कॉम्पिटिशनमध्ये. आणि मग मी काय केलं की शेवटचे आता राहिलेत की समजा 2 महिने आहेत, तर आपण ह्या 2 महिन्यात काय करायचं की आता ठीक आहे तुम्ही तुमचं थिअरॉटिकल बऱ्यापैकी सगळ्यांना माहीत असतं, MCQची जी ओव्हरव्ह्यू तुमचा झालेला असतो. फक्त तुम्हाला एवढंच करायचं आहे की तुम्ही जे नोट डाऊन केलेलं आहे किंवा तुमच्या ज्या गोष्टी चुकलेल्या आहेत त्या परत तुम्हाला एकदा बघायच्या आहेत. परत एकदा बघायच्या आहेत आणि त्याच्यानुसार तुम्हाला ते परत एकदा सॉल्व करायचं आहे. आणि एकदा तुम्ही कसं प्रत्येक वेळेस कसं तुम्ही 4 दिवस म्हणजे 4 दिवस झालं की एखादी टेस्ट दिली आहे, ठीक आहे बोलू शकतो, एखादी टेस्ट दिली आहे, त्याच्यानंतर तुम्ही रिवाईज करा की माझं काय चुकलं होतं. त्याच्यानंतर तुम्ही त्या गोष्टीतले पॉईंट परत जाऊन परत रिवाईज करू शकता. असंच करत जायचं. आणि प्रत्येक मी काय करायचं, प्रत्येक म्हणजे माझा एक शेड्यूल असायचा आठवड्याचा किंवा 4 दिवसाचा. मी असं थोडं कारण शॉर्टकट ठरवायचं, मी ते नोट डाऊन करायचं आणि ते एका पेजवर लिहून ठेवायचं की मला ह्या दिवसात ह्या आठवड्यात सकाळी बऱ्यापैकी थेरी वाचून घ्यायची आहे आणि दुपारी बऱ्यापैकी MCQ करायचे. आणि माझं एक म्हणजे पॅटर्न होता, मी दररोज सकाळी थोडं थेरी, दुपारी MCQ आणि संध्याकाळी कॉन्ट्रेजिंगची प्रॅक्टिस हे दररोज करायचं. हे असं कंटिन्यू शेड्यूल असायचा आणि हे फिक्स ठरलं असं. बाकी मग टाईम भेटू, समजा मला ट्रॅव्हलिंगमध्ये टाईम नाही भेटला तर संध्याकाळी मी परत येऊन संध्याकाळी रात्री फॉलो करायचं. पण हे दररोज फॉलो करायचं आणि तुम्हाला एक सायकल फॉलो करायचीच आहे हे तुम्ही लक्षात ठेवा. असं नाही की आज मी 4 दिवस अभ्यास केला आणि नंतर मी नंतर आज 4 MCQ आपलं कॉन्ट्रेजिंग सॉल्व केली आणि नंतर मी 4 दिवस गॅप सोडून मला टेक्निकलला भेटते. टेक्निकल आणि नॉन टेक्निकल सगळं खूप इम्पॉर्टंट आहे. बरोबर. आणि तुम्हाला ते करायचंच आहे. आणि ते एक सायकल कंप्लीट केल्याच्या नंतर सायकल आणि सायकल ती 1 महिन्याची, 2 महिन्याची, 4 महिन्याची, हे तुम्हाला जोपर्यंत तुमचा फीडबॅक पाहत येत नाही ना तोपर्यंत तुम्हाला करायचं आहे, त्याशिवाय भेटणार नाही. आणि स्वतःला मोटिवेट कसं ठेवायचं की प्रत्येकाचे प्रॉब्लेम असतात, सगळ्याला माहिती आहे की लाईफचे बरेचसे क्वेश्चन असतात तुम्हाला सॉल्व करायचे. प्रत्येकाची घरची परिस्थिती आहे, तुम्ही त्याला अजून करू शकताय आणि त्याच्यानुसार तुम्ही करू शकताय. आणि सोबतच एन्जॉय पण करा. तर सरांनी प्रिपरेशन कसं करायचं, तुमचा टाईम कसा मॅनेज करायचा, रिव्हिजन वगैरे कशी करायची, ते सगळ्या गोष्टी सांगितल्या. करेक्ट. पण आता ॲक्च्युअल एक्झाममध्ये जेव्हा युटिलाइज करायचा वेळ येते तेव्हा बरेच मुलांचा गोंधळ होऊन जातो, त्यांना टाईम मॅनेज करता येत नाही कारण टेस्ट सिरीज वगैरे त्यांनी दिलेल्या नसतात. तर ॲक्च्युअल एक्झाम एन्व्हायरमेंटमध्ये तुमचा एक्सपिरियन्स कसा होता जेव्हा तुम्ही प्रिपरेशन एक्झामला गेलेला तेव्हा? कारण बरेच मुलांचं प्रिपरेशन चांगलं असून सुद्धा ते एक्झामला गोंधळले होते, कारण बरेच असे अनएक्सपेक्टेड क्वेश्चनसुद्धा आले होते जिथे विचारले जात नाहीत. ते पॉवर सिस्टमचे असे बरेच टॉपिक वगैरे होते असे, आणि न्यूमेरिकल पण तेव्हा जास्त होते की कॅल्क्युलेशन करायला थोडा वेळ गेला असता, तर त्यामुळे मुलं गोंधळली गेली होती. तर तुमचं स्ट्रॅटेजी कशी होती, किंवा तुम्ही जे काय 2 तास आपल्याला मिळाले होते ते तुम्ही त्याचं टाईमचं युटिलायझेशन कसं केलं होतं? आता इतके दिवस आपण काही मुलांनी टेस्ट दिल्या असतील किंवा काही मुलांनी टेस्ट दिल्या नसतील, जर दिल्या तर त्यांना अनुभव आला असं 1-2 तासामध्ये टाईम पेपर सॉल्व म्हणजे होऊ शकत नाही. कारण टेक्निकल आणि नॉन टेक्निकलचे थोडे क्वेश्चन्स हे न्यूमेरिकल टाईप असल्यामुळे टाईम जास्त लागला आणि नॉन टेकचं पण सेमच थोडं वॉस्ट क्वेश्चन असल्यामुळे टाईम जास्त लागला. सगळे क्वेश्चन सॉल्व होतील अजून करूच नका. मी हे सगळ्यांना सांगतोय की टेक्निकल तुम्हाला मोस्ट ऑफ जे तुम्हाला ॲक्युरेट येतात आणि मॅक्झिमम तुम्ही क्वेश्चन एवढंच ट्राय करा. नॉन टेकला पण ते ट्राय करा. आता
कसं ठरवलं मुलांचं, बऱ्याच मुलांचं असं आधीच प्लॅनिंग असतं, एक्झामच्या आधीच प्लॅनिंग असतं, एवढे क्वेश्चन सॉल्व्ह करू, एवढे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. आणि अजून मुलांचं असं प्लॅनिंग असतं की मला टेक्निकल 1 तास द्यायचा आहे आणि नॉन टेक्निकल 1 तास द्यायचा आहे. तुम्ही असं काही नाही, हे काही फिक्स मॅटर नाही आहे. तुम्ही जेव्हा एक्झाम देताय ना तेव्हा तिथल्या क्वेश्चन डिपेंड करतं. समजा जरी आता टेक्निकलचे 50 क्वेश्चन आहेत, एक क्वेश्चन 2.2 मार्काला आहे, मग त्याचं वॅटेज पण तेवढंच जास्त आहे. आणि बऱ्यापैकी टेक्निकलवरच त्या गोष्टी डिसाईड पण करू शकतात. आणि सेम नॉन टेकवर पण. मग तिथं तुम्हाला बघायचं आहे, जर क्वेश्चन सिम्पल असतील, जास्त न्यूमेरिकल टाईप नसतील तर ठीक आहे, तुम्ही कमी वेळात होऊ शकतात आणि उरलेला टाईम त्याला देऊ शकतो. पण त्या क्वेश्चनवर ठरवायचं आहे. आणि प्रत्येक क्वेश्चनचा आन्सर करताना तुम्हाला काय करायचं माहिती आहे का, जर तुम्ही क्वेश्चन वाचला एक्झाममध्ये क्वेश्चन वाचला आहे तर त्याला एक्झाम विचारले काय, कारण कसं तुम्ही त्या सिच्युएशनला तुम्ही टेन्शनमध्ये असताल, प्रेशरमध्ये असताल, त्यावेळी त्या सगळ्या गोष्टी बाजूला तुम्हाला शांत राहायचं आहे आणि तुम्हाला फक्त क्वेश्चनमध्ये विचारले काय हे बघायचं आहे आणि त्याच्यानुसार तुम्हाला खाली सर्च करायचं आहे. आणि एक्झाममध्ये दिलेले ऑप्शन दिलेत म्हणजे त्यांना मी मागे पण बोललो की त्याला इम्पॉर्टंट असतंच. आणि तुम्ही प्रत्येक काळजीपूर्वक वाचायचे आणि काळजीपूर्वक वाचायचं आणि काळजीपूर्वक वाचल्यानंतर टिक करताना पण काळजीपूर्वक टिक करायचं. बऱ्याचशा मुलांना आता मी पण तसंच केलं की टिक करताना 1-2 क्वेश्चन माझे ह्या दुसरीकडे टिक झाले, मला येत असून सुद्धा ते प्रेशरमध्ये किंवा गडबडमध्ये होऊ शकते. त्याच्यामुळे तुम्हाला टिक करताना पण व्यवस्थित तुम्ही बरोबर क्वेश्चनला टिक करता हे पण बघायचं. आणि एक्झाममध्ये ज्या दिलेले क्वेश्चन असतात ते शब्दाला मिनिंग असतो आणि ते मिनिंग तुम्ही वाचायला शिका आणि ते कळायला पाहिजे. आणि तसंच तुम्ही MCQ ऑप्शनमध्ये पण त्या शब्दांना मिनिंग असतो ते टिक करायला पाहिजे. आणि नंतर तुम्हाला मग शफल करता आलं पाहिजे की ठीक आहे, तुम्ही टेक्निकल क्वेश्चनला सॉल्व्ह केलात, नंतर तुम्हाला परत नॉन टेकला जायचं आहे. नॉन टेकमध्ये पण आता यावर जसं तुम्ही बघत आहात की ट्रान्सकोने सांगितलेलं आहे की non-zero मार्क तुम्हाला घ्यायचे आहेत प्रत्येक, त्याच्यामुळे प्रत्येक सेक्शन तुम्हाला सॉल्व्ह करणं गरजेचं आहे. पण सॉल्व्ह केला तर केला, त्याच्यामुळे तुम्हाला non-zero मार्क घ्यायचे आहेत. ठीक आहे, तुम्ही टेक्निकल नंतर परत रिजनिंगला जावा किंवा क्वांटला जावा किंवा मराठीला जावा, त्यातले सोपे क्वेश्चन सॉल्व्ह करा. आणि टेक्निकलमध्ये पण हेच मुलांना मी सांगतोय की तुम्ही आधी सोपे क्वेश्चन सॉल्व्ह करा, म्हणजे तुमचा अटेम्प्ट जास्त होईल. आणि नंतर टेक्निकल सोपे क्वेश्चन कॉन्फिडन्स वाटत, पुन्हा नंतर नॉन टेकचे सोपे क्वेश्चन सॉल्व्ह करा, पुन्हा रिजनिंगचे सोपे क्वेश्चन सॉल्व्ह करा, मराठीचे क्वेश्चन सॉल्व्ह करा. मग आता ह्याच्यामध्ये राहिलेल्या रिमेनिंग वेळमध्ये तुम्हाला असे किती टेक्निकल क्वेश्चन आहेत तुम्हाला येऊ शकतात, कॉन्फिडंटली येऊ शकतात, अशा त्या क्वेश्चनला सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. ठीक आहे, नंतर परत तुम्ही अजून परत असं रिजनिंगकडे जाऊ शकताय, मराठीकडे जाऊ शकताय. असं करून आपल्याला मिनिमम नाही तरी म्हणलं तरी टेक्निकलचा 50% पोर्शन आपल्याला एक्झाममध्ये कव्हर करायचा आहे. नॉन टेकचा 50% सगळा पोर्शन हा कव्हर करायचाच आहे. आणि जेवढं तुम्ही असं शफल करताल ना तेवढं फायदा जास्त होईल आणि तुम्हाला समजेल. कारण तुम्ही एखाद्या क्वेश्चनवर अडकून राहिलात तर टाइम वेस्ट जाईल. आणि मी मागे पण बोललो की तुम्हाला काय येतं याच्यापेक्षा तुम्ही एक्झाममध्ये कमी वेळात काय सॉल्व्ह करू शकता हे खूप महत्त्वाचं आहे. आणि हाच माझा लकी फॅक्टर ठरला की बऱ्याचशा सिम्पल गोष्टी सॉल्व्ह केल्या आणि पुढे जाऊन. कधी असं पण होईल की तुम्हाला तुमचा एक चांगला सब्जेक्ट आहे किंवा तुम्हाला बाकी टेस्ट सिरीजमध्ये तुमचे जे क्वेश्चन सॉल्व्ह होत आहेत, पण जेव्हा तुम्ही एक्झामला जाल तेव्हा तो टॉपिकवर नाही सॉल्व्ह होणार, तर तेव्हा तुम्हाला अडून राहायची गरज नाही आहे. हां की बाबा हा माझा सॉल्व्ह होतो तर मी आता ह्याला सॉल्व्ह करणारच, ह्याने मी मार्क्स घेणारच, असे काही नाही. शेवटी सगळे 50च्या 50 क्वेश्चन तुम्हाला सेम मार्क्स देऊन जाणार आहे. तर तुम्ही नेटवर्कचा क्वेश्चन सॉल्व्ह करा किंवा पॉवर सिस्टीमचा करा, शेवटी तुम्हाला मार्क सेमच मिळणार आहेत. कधी असं होतं की एरवी मला मशीनचा क्वेश्चन सॉल्व्ह नाही झाला, पण कधी पेपरला सॉल्व्ह होईल जो टफ वाटणारा, आणि नेटवर्कचा जो इझी वाटणारा क्वेश्चन जो एरवी सॉल्व्ह होतो तो पेपरला येऊन तुमचा सॉल्व्ह होणार नाही. तर या गोष्टी पण पॉसिबिलिटीज आहेत. त्याच्याकडे तुम्ही जेव्हा टेस्ट सिरीज अटेम्प्ट कराल तुम्हाला ऑटोमॅटिकली समजून जातील. हां, त्यामध्येच तुम्हाला इम्प्रूव्हमेंट करायचं आहे. तुम्हाला असं समजायचं की ती माझी लाईव्ह एक्झाम चालली आहे, तेवढं सिरियसली द्या. हां, त्या सिरियसली द्या. सर जसं अमेझिंग इंजिनियरची सिरीज आहे, पण अजून 2-3 मार्केटमध्ये आल्या असतील, तुम्ही देत चला. समजा ठीक आहे तुम्हाला क्लास लावलं जमलं नाही किंवा तुमच्या अडचणी होत्या, पण टेस्ट सिरीज घेऊ शकता, कारण नॉमिनल फीस असते प्रत्येक टेस्ट सिरीजची आणि त्याच्यात तुम्हाला एक्झामसारखा फील देऊन त्या गोष्टी करायच्या आहेत. बरोबर. आणि गडबडून जायचं नाही, कारण आता कसं 2 महिने राहिले आहेत की माझं हे राहिले ते राहिले किंवा मला तरी अजून टाइम होऊ शकतो, अजून पण वेळ आहे तुमच्याकडे. तुम्ही जर स्वतः असं व्यवस्थित अभ्यास केलात ना तर बऱ्याचशा गोष्टी अजून पण मॅनेज होऊ शकतात. आणि फक्त तुम्हाला तुमच्या कन्सेप्ट भर द्यायचं, बाकी तर एक्झाममध्ये गोष्टी येतच राहतील. ठीक आहे, आणि फक्त तुम्हाला स्वतः स्ट्रॉंग राहायचं आणि स्वतःला शांत आणि स्टेबल ठेवूनच आन्सरिंग करायचे. कारण बरेचसे क्वेश्चन असे असतात की एकदम सिम्पल लॉजिक असतात आणि ते फक्त तुमच्या वाचण्यामुळे किंवा तुम्ही त्या लक्ष न दिल्यामुळे सिली मिस्टेकमुळे ते गोष्टी तुम्ही सोडू शकतो. बरोबर. तर माझ्यामध्ये आपण सगळे पॉईंट्स मोस्टली कवर झालेले आहेत आणि सगळ्या सरांनी खूप मोलाचं मार्गदर्शन केलं. बऱ्याच गोष्टी इम्पॉर्टंट त्यांनी सांगितलेल्या आहेत. त्या सगळ्या गोष्टी तुम्ही नीट ऐकल्या असतील. जर तुम्हाला या गोष्टी आवडल्या असेल तर आम्हाला नक्की खाली कमेंट्समध्ये कळवून सांगा. आणि तुमचे अजून जर काही डाऊट्स असतील ते सुद्धा आम्हाला तुम्ही मेसेज करून सांगू शकता. आणि जर तुम्हाला ही सिरीज कंटिन्यू हवी असेल टॉपरसोबतची तर आम्हाला ते सुद्धा मेसेज करून सांगा खाली कमेंट्समध्ये की वेगवेगळ्या टॉपरची इंटरव्ह्यू तुम्ही घेऊन या. तर ठीक आहे, मग थँक्यू सर, तुम्ही येऊन सगळ्या मुलांना एवढं मोलाचं मार्गदर्शन
मार्गदर्शन केल्याबद्दल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कोणत्या नवीन टॉपरसोबत.